चला पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकवर राम पोळ, नॉन स्ट्राईकवर अण्णा, गोलंदाजी करतोय आऊ. यष्टींच्या मागे आपण पाहताय कॅप्टन कूल अमोल म्हात्रे यांना. तर आऊ यांचा पहिला चेंडू मार करतोय रामपोळ यांना. शॉर्टमध्ये टाकल्या चेंडू, कव्हरच्या डोक्यावरून टोलावून दिलाय. चेंडूचा पाठलाग करता दोन क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू जोराने सीमारेषेच्या दिशेने पळालाय आणि पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा चौकाराने आपलं खातं उघडतोय, वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 4 धावा. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून रामपोळ यांच्याकडे पाहिलं जातं. रब्बर बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये उत्कृष्टरित्या फलंदाजी करतात, गोलंदाजी सुद्धा करतात. अशा रामपोळ आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. युनायटेड 11 या संघातर्फे राणा अंकल यांच्या मार्गदर्शनाखाली उतरवलेला हा संघ म्हणजे युनायटेड 11. दुसरा चेंडू पुन्हा एकदा विरकावून देण्याचा प्रयत्न, जोरदार पद्धतीने आपली बॅट फिरवली होती मात्र अपयशी ठरले. काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू जाऊन पोचतो थेट यष्टीरक्षक अमोल म्हात्रे यांच्या दिशेने आणि त्याचप्रमाणे निर्धाव चेंडूची सांगता यष्टांच्या मागे कॅप्टन कूल अमोल म्हात्रे. गेली कित्येक वर्ष विक्रोलियन्स हा संघ पूर्ण भारतभर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरला आणि त्यांच्या प्रयत्नांनी नवनवीन खेळाडू आपल्याला मुंबई आणि मुंबई बाहेरचे पाहायला मिळाले. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू आहे चौकार. या चौकाराने आता मात्र संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. 3 चेंडू झाले पहिल्या षटकातील. 6 षटकांचा होणारा सामना. पहिल्या षटकात 2 फक्त क्षेत्ररक्षक 30 बाहेर, दुसऱ्या षटकात 3 क्षेत्ररक्षक 30 बाहेर. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि 6 षटकांचा उपांत्य फेरीच्या आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिल्या सत्रात आपण पाहिलं होतं की गोपी 11 हा संघ अंतिम फेरीत यांनी प्रवेश केला होता. एक बलाढ्य संघ, मुंबईतली आणि मुंबईतील बाहेरचे बरेच खेळाडू या संघात आपण खेळताना पाहिले. चौथा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, काहीशी गती दिली, काहीशा गतीला वळण सुद्धा दिलंय आणि चेंडू जाऊन पोहोचतो थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने 4 चेंडूंचा खेळ मैदानात संपलाय. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये केलेली गोलंदाजी, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अण्णा यांनी नक्कीच केला आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण करण्यात यश. अशा पद्धतीने 5 चेंडू झाले. संघाची धावसंख्या झाली 10 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना युनायटेड 11 ऐरोली विरुद्ध विक्रोलियन्स. विक्रोली या 2 संघांमध्ये खेळला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये टाकला चेंडू, भिरकावून दिला. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि पुन्हा एकदा एक चौकार. या षटकात 3 चौकार ठोकण्यात यश मिळतं ते म्हणजे रामपोळ यांना. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16, माफ करा 14. आता संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राजू मारा करेल अण्णा आणि रामपोळ या जोडीला. शॉर्ट मध्ये टाकला चेंडू, भिरकावून दिला. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि हा नक्कीच चौकार असेल. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे आता 18 धावा. शॉर्ट पद्धतीने केलेली गोलंदाजी, धावसंख्या झाली 18. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टमध्ये टाकला चेंडू, चेंडू खाली खेळतोय ग्लेन. झेल बांधण्याची शक्यता आणि सुरेखरित्या झेल टिपलाय. तंबूत परतावं लागतं ते म्हणजे अण्णा यांना.
तर अण्णा यांची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज प्रशांत मार्को, घाटकोपर परिसरातील एक नावाजलेला फलंदाज. बरीच वर्ष घाटकोपर या ठिकाणी त्यांनी आपला क्रिकेटला सुरुवात केली. त्याचबरोबर एक मोठं आयोजन करण्यास सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा असतो घाटकोपर परिसरामध्ये. संदीप कदम यांच्या बरोबर प्रथम बऱ्याच संघातून त्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलं. प्रशांत मार्को स्ट्राईकवर गोलंदाजी करतोय. राजू दुसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरा चेंडू हलक्या त्याने खेळून काढला ऑनसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण करण्यात नक्कीच यश मिळतंय. चेंडूवर येतोय विलास. या अगोदरच्या सामन्यात सुरेखरित्या फलंदाजी केली होती. नाबाद एका जोडीने धावसंख्या पार पाडली होती, ती म्हणजे युनायटेड 11 या संघाकडून. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू समाचार घेतलाय आणि झेल टिपलाय तो म्हणजे सचिन यांनी. खूपच सुरेख फटका खेळला होता, पण मला वाटतं हवेमुळे काहीसा चेंडू आतल्या बाजूला फिरला आणि एक दुर्दैवी पारीचा अंत इथे पाहायला मिळतो. रामपोळ यांच्या बाद होऊन तंबूत परतावं लागतं रामपोळ यांना. तर नवीन फलंदाज राम यांची जागा घेण्यासाठी मैदानात पाहतोय आपण प्रवीण यांना. प्रवीण आणि प्रशांत मार्को ही जोडी मैदानात. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकत असताना एकूण 5 धावा खर्च केल्यात राजू यांनी आणि 2 गडी बाद केलेत. ती तरी चालली बऱ्यापैकी 4थ्या ओव्हरपर्यंत गेली. ती तर तिसऱ्या 15 बॉलमध्येच संपवली ना त्यांनी कधी. तर 5वा चेंडू घेऊन राजू मारा करतायत प्रवीण यांना. भिरकावून देण्याचा प्रयत्न सुरक्षितरित्या टोलावून दिला. चेंडू खाली येतात सचिन. एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. स्ट्राईकवर प्रशांत मार्को. शेवटचा चेंडू सुरेखरित्या टोलावून देण्याचा प्रयत्न होता ऑनसाईडच्या दिशेने. एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र एकाच धावेत समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 21. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21.
मात्र बाद होऊन तंबूत परतले प्रवीण आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानावर एक धडाकेबाज फलंदाज मॅचलेस 11 या संघाकडून ज्यांनी आपल्या प्रोफेशनल क्रिकेटला सुरुवात केली आणि त्यानंतर बरेच दिग्गज संघ म्हणजे विनर स्पोर्ट्स, त्यानंतर बंड्या बॉईज, राजेंद्र 11 या संघाकडून बरीच वर्ष खेळताना आपण ज्यांना पाहतो. 8 चेंडूमध्ये लगातार 8 षटकार मारण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे असे जावेद शेख मैदानावर फलंदाजीसाठी आपण पाहतोय. एक दिग्गज बलाढ्य खेळाडू, हाणामारी करण्यात ज्यांना हातखंड आहे असे जावेद शेख मैदानावर फलंदाजीसाठी आपण पाहतोय. सध्या बंड्या बॉईज या 11 तर्फे प्रतिनिधित्व करतात आणि अख्ख्या मुंबईभर आपण ज्यांना खेळताना पाहतो. जावेद शेख हे फलंदाजीसाठी आलेत युनायटेड 11 ऐरोली या संघाकडून. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झाले. संघाची धावसंख्या झाली आहे 22. स्लोअर वन पद्धतीने टाकले. चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. भिरकावून देण्याचा प्रयत्न, पंतांकडे दाद मागितली, पंतांनी दाद मान्य केली आणि प्रशांत मार्को यांना पायचीत तंबूत परतावं लागतंय. तर प्रशांत मार्को यांची जाण्यासाठी मैदानावर नवीन फलंदाज रोहन आणि जावेद शेख यांची जोडी मैदानावर गोलंदाजी करतोय. ग्लेन 4 चेंडू 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केलाय ते ग्लेन यांनी. भिरकावून देण्याचा प्रयत्न, लेग कटर पद्धतीने टाकले. चेंडू काहीसं वळण दिलंय, गती कमी केली आणि चेंडू जाऊन पोहोचतोय थेट यष्टीरक्षक अमोल म्हात्रे यांच्या दिशेने. 5 चेंडू झालेत, 2 गडी बाद केले, 2 धावा दिल्यात. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय ग्लेन विक्रोलियस या संघासाठी. पुन्हा एकदा स्लोअरमध्ये टाकल्या. चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकारासाठी. सुरेखरित्या चेंडूचा टप्पा ओळखला, चेंडूची गती ओळखली आणि टोलावून दिला चेंडू सीमारेषा पलीकडे. चेंडूची धाव माफ करा, संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 3 षटकानंतर 29 धावा. तीन षटकांचा खेळ मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या झाली 29. अजूनही 3 षटकांचा खेळ म्हणजे 18 चेंडूचा खेळ मैदानावर शिल्लक आणि पाहायचंय 18 चेंडू मध्ये युनायटेड 11 हा संघ किती धावा करतोय. संघासाठी पहिलं वैयक्तिक संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. विजय मारा करतोय जावेद यांना. भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय विलास यांनी. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालाय. तंबूत परतावं लागतंय जावेद यांना. जोरात आपली बॅट फिरवली होती मात्र टायमिंग प्रॉपर होऊ शकला नाहीये. चेंडू गेलाय विलास यांच्या दिशेने आणि सुरेख असा झेल टिपला विलास यांनी. तर जावेद यांची जागा घेण्यासाठी मैदानावर नवीन फलंदाज कैलास.
नवीन फलंदाज स्ट्राईकवर कैलास, गोलंदाजी करतोय विजय. विजयच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालं. जावेद यांच्यासारखा मोठा गडी बाद केला. शॉर्ट मध्ये टाकला चेंडू, टोलावून दिलाय गलीच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि सुरेखरित्या 3 धाव पूर्ण करण्यात यश मिळत आहे. रोहन आणि कैलास या जोडीला कैलास यांनी चेंडू टोलावला होता. पहिल्या चेंडूवर 3 धाव कुटण्यात यश. स्ट्राईकवर फलंदाज रोहन, ज्याने सुरेख असा षटकार टोलावला होता ग्लेन यांना. तिसरा चेंडू विजयाचा, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, पण झेल सुटलेली आहे. एकसोटी धाव घेण्यात यश. चौथा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि मला वाटतं 2 धाव पूर्ण करण्याची या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि सुरेखरित्या 3 धावा पूर्ण करण्यात यश मिळत आहे. ते म्हणजे रोहन आणि कैलास या जोडीला. तर खेळाडूंना विनंती, आपल्याला पाणी हवं असेल तर त्यांनी कमिटीकडे पाण्याची मागणी करायची आहे. ओव्हर नंतर आपल्याला पाणी पुरवलं जाईल. टोलावून दिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कैलास यांनी रोखलंय. एकच धाव घेण्यात यश. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37-37. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील. चौथ्या षटकातील विजयाचा शेवटचा चेंडू शिल्लक. विजय मारा करेल कैलास यांना. पुन्हा एकदा गलीच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडूचा पाठलाग करताय दोन्ही क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय आणि सुरेखरित्या चौकार. या चौकाराने आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 41. 4 षटकांचा खेळ मैदानात
आणि एक शेवटी धाव 22च्या स्वरूपात नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली 60. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 60. हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू खाली येत आहेत. क्षेत्ररक्षक दुसरा झेल सोडलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो आणि सुरेखरित्या 2 धाव पूर्ण करण्याच्या गडबडीत धावबाद होऊन तंबूत परतावं लागते. ते म्हणजे फलंदाजाला एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 61. 61 धावा. हरीश बाद होऊन तंबूत परततोय. नीलेश खेल रहा है. दूसरे पे आउट हुआ तो हरीश आउट हुआ, नीलेश नहीं आउट हुआ. ये आउट हुआ. नौ विकेट. तर शेवटचा चेंडू शिल्लक. आऊ हे मारा करतील. अंकुश यांना डावखोर फलंदाज अंकुश यांना मारा करतील. आऊ. तर 6 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात झालाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 62 धावा. जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान. 36 चेंडू 63 धावांचं आव्हान विक्रोयन्स विक्रोई या संघाला. 36 चेंडू 63 धावा. तर यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो कुशल कुंदर यांनी समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद ओमकार. आपण पाहतोय दुसरा सेमीफायनलचा सामना विक्रोयन्स विक्रोई विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या दोन्ही संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाने 63 धावांचं आव्हान दिलं विजयासाठी विक्रोयन्स विक्रोई या संघाला. बघा 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज कोण येतात त्यात मैदानामध्ये. विक्रोयन्स विक्रोई या संघाकडून सेमीफायनल नंबर 2 चालू आहे. मैदानात जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्यांची लढत होईल गोपी 11 या संघाबरोबर. सलामीचे 2 फलंदाज मैदानात यायचे विक्रोयन्स विक्रोई. तर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्यांची लढत होईल मेगा फायनल्स मध्ये गोपी 11 या संघाबरोबर. टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप आयोजित ओपन क्रिकेट स्पर्धा अबव 40 आपण पाहतो आहे सह्याद्री क्रीडांगणामध्ये रंगताना ही स्पर्धा. एकूण 8 संघांनी मुंबईतील नामवंत 8 संघांनी या स्पर्धेमध्ये
सहभागी घेतलं आणि या 8 संघांमध्ये जी युद्ध चालू आहेत त्यातील एक संघ युद्धाच्या एकदम जवळ पोहोचला तो म्हणजे गोपी 11 आणि या चालू सामन्यामधील जो संघ जिंकेल तो दुसरा संघ बनेल मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा आणि याच्यानंतरचा सामना मेगा फायनलचा आपल्याला लढताना पाहायला भेटेल गोपी 11 विरुद्ध या चालू सामन्यातील विजेत्या संघामध्ये आणि जो संघ जिंकेल मेगा फायनलचा सामना तो बनेल टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप 2022 चा चॅम्पियन मानकरी ठरेल. रोख रक्कम रुपये 50,000 व अकर्णीय चषक व द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 30,000 व अकर्णीय चषक. टिळकनगर बॅडमिंटन ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा हे पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं. ह्या स्पर्धा ऑर्गनाईज करण्याच्या मागे एकच हेतू होता की ही जी टिळकनगर मध्ये जी याच मैदानावर हे टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप सराव करतात प्रॅक्टिस करतात बॅडमिंटनचा. अनेक टिळकनगरमधील रहिवासी तिकडे बॅडमिंटन प्रॅक्टिसला येतात. फिजिकल फिटनेस ट्रेनिंग सुद्धा होते सगळे मेंटली फिटनेस सुद्धा ट्रेनिंग होते तिकडे. तेवढंच नव्हे तर ह्यांच्यात या ग्रुपमध्ये जे फंडिंग हे लोक रेज करतात आणि या स्पर्धेमधून जे फंडिंग रेज होणार आहे ते गरजू लोकांसाठी हे लोक मदत करण्यासाठी पुढे वाटचाल करणार आहे. तर या वाटचालीसाठी आमच्यातर्फे त्यांना हार्दिक अशी त्या वाटचालीसाठी आमच्यातर्फे त्यांना फुल सपोर्ट असणार आहे. टिळकनगर रहिवासी तर्फे फुल सपोर्ट असणार आहे त्यांना. आजच त्यांना आपण पाहिलं जे गरजू व गरीब परिवार आहेत त्यांना यांनी अन्न वाटप केलं होतं थोड्या वेळ अगोदर. तर सेमीफायनल नंबर 2 मैदानात पाहायला भेटते. युनायटेड 11 विक्रोळी या संघाने 62-63 धावांचा वर दिला विजयासाठी. विक्रोळीच्या संघाला सलामीच्या दोन फलंदाज सचिन आणि बंटी रामपाल गोलंदाजी मार्ग सज्ज. पहिला चेंडू बॅकफुटला गेला पॉइंटच्या दिशेने खेळा क्षेत्ररक्षण काढून मिसफील्ड गेंदू गॅदर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतात आहेत सचिन आणि बंटी. तर रामचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. पॉवर प्ले चालू आहे. हाणामारीचं षटक म्हटलं जातं पॉवर प्ले म्हणजे 30 यार्ड रिंगणाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण तुम्ही साधू शकतात. या टायमाला फुलर लेन चेंडू इनसाइड आउट मिड ऑफ च्या क्षेत्राच्या डोक्यानं बिरकावून लावला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेखा पार 4 धावेसाठी. तर पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी केली जाते कसे हे 30 यार्ड रिंगणाच्या गॅप शोधून चेंडू आपण बॉन्ड्री लाईनच्या बाहेर पाठवतो हे कशी फलंदाजी करली जाते हे सचिन ह्याचा पुरेपूर तर आमचा पुढचा चेंडू सामना करतोय सचिन. धावसंख्या झाली आहे 6 धावा धाव फळकावर. या टायमाला स्टँड अँड डिलिव्हर 1 बाउन्स चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेखा पार 4 धावांसाठी. काय फटका होता एकदम अप्रतिम पद्धतीने खेळलेला हा फटका आपण पाहिला. सचिनच्या बॅटीत आला होता लगातार दुसरा चौकार. धावसंख्या वाढत धावसंख्या झाली धाव फळकावर 10 धावा. 63 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल असं करत असताना याकडे पाहायला भेटतोय यष्टीच्या मागे उभा यष्टीरक्षक जावेद शेख. रामचा पुढचा चेंडू सामना करतोय सचिन. या टायमाला क्रॉस द लाईन स्क्वेअर लेग रिजन कडे चेंडू फिरकावून देतो. 1 बाउन्स सीमारेखा पार 4 धावांसाठी.
शॉर्ट चेंडू होता, चेंडूला पुल केला, चेंडू गेला सरळ स्क्वेअर लेग रिजन कडे. 4 धावांसाठी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 14 धावा धाव फळकावर. चांगली सुरुवात विक्रोयन्स कडून आपल्याला पाहायला भेटतंय. सचिनच्या माध्यमातून चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी. आतापर्यंत 3 चौकार, लगातार 3 चौकार सचिनने मारल्या. हॅट्रिक पूर्ण करतोय चौकाराची. पुढचा चेंडू रामचा, सामना करेल सचिन. या टायमाला फुलर लाईन चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीशी काय संपर्क नाही, चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. तर छोटा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. मेसेज झाला, चेंडू मिडविकेट रिजन कडेला क्षेत्ररक्षण देण्यात होता. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला थांबवलं गेलं तर तिकडे धावचीची एक संधी होती, पण संधी हातातून निसटली. निर्धाव चेंडू, पहिलं षटक मैदानात संपलं. धावसंख्या झाले धाव फळकर 14 धावा बिनबाद. विक्रोळी या संघाची अजूनही 49 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 30 चेंडू 49 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रोळी एका बाजूला अमोल मात्र अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला रामपाल अँड कंपनी. या दोन्ही संघांमध्ये ही लढत चालू आहे. सेमीफायनल नंबर 2 आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ असेल, ज्याची लढत होईल गोपी 11 या संघाबरोबर. तर संघासाठी दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज अण्णा. या टायमाला ब्लॉकला टाकला तर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करतोय. चांगली गोलंदाजी अण्णाकडून पाहायला भेटते. एकच धाव आली पहिल्या चेंडूवर. अण्णाचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. 3 क्षेत्ररक्षण 30 या रिंगणाच्या बाहेर असतील या षटकामध्ये. या टायमाला बिग हिट, चेंडू भिरकावून दिला. काव कॉर्नर, सीमा रेखा पार. 6 धावांसाठी सचिनच्या बॅटीतून आलेला हा मोठा फटका. पहिल्या षटकामध्ये लगातार 3 चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली. तर येता येता दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू फेस केला, सरळ चेंडू भिरकावून दिला. काव कॉर्नर, सीमारेखा पार. 7 धावांसाठी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 21 धावा धाव फळकावर. तर अण्णाचा पुढचा चेंडू सामना करेल एक विस्फोटक फलंदाज सचिन. या टायमाला ब्लॉक हॉलला चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीची गाडा घेतली, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या धाव फळकावर 22 धावा. पुढचा चेंडू अण्णाचा सामना करेल बंटी. या टायमाला चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ रिजन कडे चेंडू खाली होता. क्षेत्ररक्षक चांगली झेल त्या तिकडे टिपली गेली आहे त्या खेळाडूकडून आणि बंटीचा खेळचा अंत होतोय. तर मैदानात नवीन फलंदाज बंटीची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे अमोल मात्रे. स्वतः कर्णधार आहे या संघाचा.
जेब से दे दूंगा तुमको, ठीक है? मैं क्या बोला, नहीं आएगा ना मैं जेब से दे दूंगा। हाँ ठीक है, जाओ चले जाओ, ठीक है? हाँ ठीक है, जाओ। तर नवीन फलंदाज मैदानात येतो तो म्हणजे अमोल मात्रे. या टायमाला ब्लॉकरला टाकला होता, चेंडूला फक्त बॉटमॅनचा वापर केला, दिशा दिली, चेंडू खेळून काढला अमोलने. रिजनकडे एक धाव पाहून पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 23 धावा, चांगली आतापर्यंत अण्णाकडून पाहायला भेटतं. 5 चेंडू मध्ये गडी बाद केला आहे आणि आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च केलेल्या. शेवटचे चेंडू बाकी आहे. अण्णाच्या या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरचा सामना करेल सचिन. या टायमाला गती परिवर्तन, बॅटिंगची कडा घेतली, चेंडू जातोय फायनल लेग रिजनकडे. एक धाव पाहून पूर्ण केली, धावसंख्या झाली 24 धावा. तर 2 षटकांचा खेळ मैदानात संपला, धावसंख्या झाली 24 धावा. एक गडी बाद विक्रोयन्स या संघाची. चांगली गोलंदाजी, फक्त 10 धावा आल्यात या षटकामध्ये. तर बघा संघासाठी तिसरी षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल. यतीन साळवी यांचं या इकडे आगमन होत आहे. टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप तर्फे मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज राम. किती पाहिजे? तर अजूनही 24 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर राम संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेत आहे. गोलंदाजी मार्गावर सामना करतो आहे सचिन. या टायमाला लेग बॅक पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खेळून काढतोय कव्हर रिजनकडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली तैनात आहे. एक धाव पाहून पूर्ण केलेली आहे. एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत धाव फळकावर 25 धावा. रामचा पुढचा चेंडू सामना करेल संघाचा संघ मालक कॅप्टन अमोल मात्रे. तर रामचा पुढचा चेंडू सामना करतोय अमोल. या टायमाला आज चेंडू पडताच आतमध्ये आला. पायचीची अपील मागितली, पंचांनी ती अपील फेटाळून लावली. बघा पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात ही एकदा पाहून पूर्ण केलेली आहे. चेंडू थोडासा बाहेर निघत होता, पंचांनी ती अपील फेटाळून लावली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहून चोरटी पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 26 धावा. रामचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. या टायमाने चेंडू वेगाने टाकला, कुठल्या स्पॉटवर चेंडू उसळी घेतोय. यष्टी रक्षकाकडून चुकी होते, मिसफील्ड होते आणि एक धाव पाहून पूर्ण केलेली आहे. 22चा इशारा येतोय पंचांचा त्या तिकडे. 22च्या स्वरूपात एक धाव पाहून पूर्ण केली. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत धाव फळकावर 27 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रामकडून पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येला रोख लावलेला आहे विक्रोयन्सच्या. रामचा पुढचा चेंडू सामना करतोय अमोल. या टायमाला मोठा फटा चेंडू बिघडून देतोय. चेंडू येतो काव करणार सीमारे का पार 6 धावांसाठी. या टायमाला अमोल मात्रेची बॅट बोलायला चालू करते. फुलरलँड चेंडू होता, बिरकावून दिला, चेंडू आला सरळ काव कॉर्नर सीमारे का पार 6 धावांसाठी. तर अमोलच्या बॅटमधून पहिला षटकार येताना पाहायला भेटतो. धावसंख्या या षटकाराने स्कोअरबोर्डवर झाली होती म्हणजे 33 धावा.
एक गडी बाद विक्रोयन्स विक्रोळीची. पुढचा चेंडू रामचा सामना करेल अमोल. या टाइमला लेग कटर डिलिव्हरी होती. बॅटीची कडा घेतली. चेंडू सरळ यष्टीला आदळला. अमोल बोल्ड होतोय आणि तंबूच्या रस्त्याला परततोय. 33 धावांवर हा दुसरा गडी बाद होतोय अमोल मात्रेच्या स्वरूपात. विक्रोयन्स विक्रोळीचा. तर नवीन फलंदाज अमोल मात्रेची जागा घेण्यासाठी येतोय मैदानामध्ये ग्लेन वैती. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ग्लेन वैती मॅन फ्रॉम मलाड. कित्येक वर्ष या खेळाडूंनी सँडी एसपी दादर या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर अमित सातर्डेकर यांचं या इकडे आगमन होतं. मी टिळकनगर बॅडमिंटन ग्रुप तर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. याचं अमित मंचावर स्थानापन्न व्हायचंय. या टाइमला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय काव कॉर्नर कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. एक धाव पळून पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण करतोय ग्लेन आणि सचिन. 3 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाली धाव फळकावर 35 धावा. 2 गडी बाद विक्रोयन्स विक्रो या संघाची. अजूनही 18 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी विक्रोयन्स विक्रोळीला. एक चांगली लढत या सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. विक्रोळी विरुद्ध ऐरोली या दोन्ही संघांमध्ये. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली राणा अंकलचा संघ तर दुसऱ्या बाजूला विक्रोयन्स विक्रोळी अमोल मात्रेचा संघ. जो संघ जिंकेल पाहायचा आपल्याला कुठला संघ जिंकेल तो संघ सेमी फायनल मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ होईल ज्याची लढत होईल गोपी 11 या संघाबरोबर. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अण्णा. तर संघासाठी चौथं षटक वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज अण्णा. अजूनही 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी विक्रोयन्स विक्रो या संघाला. पंच डेड बॉल घोषित करत असताना हवा आली. माती थोडीशी उडत असताना बॅट्समन या थोडा अडखळा झाला. ते डेड बॉल घोषित केलेला आहे. अन्नाचा पुढचा चेंडू सामना करतोय सचिन. या टायमाला लेग कट्टर चेंडू होता. स्लोअर वन चेंडू होता. गती परिवर्तन केला गेला त्या चेंडूवर. चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडताच वळाला. अंगाचा वेध घेतला. यष्टी रक्षक जावेद शेख चेंडूवर आले. ग्लेन पद पुढे आला होता पण धावचीची संधी होती त्या तिकडे पण निर्धाव चेंडू होता. चांगली सुरुवात या षटकामध्ये येते अण्णाच्या गोलंदाजी माध्यमातून. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू अण्णाचा सामना करेल सचिन.
या टायमाला लेग ब्रेक चेंडू होता. बघूया पंचांचा इशारा. डावाच्या एसटीच्या बाहेर चेंडू जातोय. स्वैर मारा घोषित करत असताना पंच शशी साठम. धावसंख्येत वाढ. स्वैर मारा होता. 36 धावा झाले. धावफळकर. पुढचा चेंडू अन्नाचा सामना करतोय सचिन. परत शॉट चेंडू. चेंडू फिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजनकडे. वन बाउंड चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे या चौकारानंतर 40 धावा धावफळकावर. अजूनही 23 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 16 चेंडू मध्ये. अन्नाचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. या टायमाला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पडता चेंडू हलक्या पद्धतीने वळाला. यशस्वी रक्षक जावेद शेखच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. वडा कमबॅक आपण म्हणू शकतो. या टायमाला वेगाने टाकला. तेवढ्याच वेगाने चेंडू फिरकावून दिला. चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेखा पार. 6 धावांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 46 धावा धावफळकावर. संघ तयार ठेवा पुढचा. बॉल बघ रे बाबा. तर अजूनही 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडू बाकी आहे ते म्हणजे 14 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. काय फटका खेळला होता सचिनने. या टायमाला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक हॉलला चेंडू टाकला. यॉर्कर पद्धतीच्या डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रो या संघाला. या टायमाला स्लो रन चेंडू भिरकावून देतो. चेंडू येतोय काव कॉर्नर रिजनकडे. एक धाव पण पूर्ण केली आणि एका धावेतच समाधान म्हणायला लागेल. षटक क्रमांक 14 संपतोय मैदानात. धावसंख्या झाली धाव फळक्यावर 47 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रो या संघाला. गोपी 11 संघ आलाय. आपली नोंदणी करायची. गोपी 11. तर सचिन वैयक्तिक 34 धावांवर फलंदाजी करतोय अजून सुद्धा मैदानामध्ये. तर 12 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रोला नवीन गोलंदाजी मार्गावर येतोय. पायचा कुठला गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव हरीश. गोलंदाजी मार्गावर येते. हरीश गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे विक्रोळी संघाला जिंकण्यासाठी. सेमीफायनल नंबर 2 जो संघ जिंकेल मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल.
12 चेंडू 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हरीशचा पहिला चेंडू सामना करेल सचिन. वैयक्तिक 34 धावांवर फलंदाजी करतोय सचिन आतापर्यंत. पहिला चेंडू स्लो रन पद्धतीने टाकला गेला होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, मिसहिट झाला. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला. चांगली सुरुवात हरीशची. या इकडे हरीशला आपल्या गोलंदाजीवर माध्यमातून काहीतरी निर्धाव चेंडू टाकावे लागतील सामन्यात रोमांच आणण्यासाठी. हरीशचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. तर 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या टाइमला अक्रॉस लाईन चेंडू बिरकावून देतो स्क्वेअर लेग रिजनकडे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू अडवण्यापूर्वी चेंडू सीमारेखा पार जातोय 4 धावांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या धाव फळकावर 51 धावा. अजूनही 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी विक्रोळी या संघाला. हरीशचा पुढचा चेंडू सामना करेल सामना करतोय सचिन. या टाइमला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला आदळतोय. निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात. 9 चेंडूचा खेळ मैदानात शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे सामना जिंकायला विक्रोळियन्स या संघाला. हरीशचा पुढचा चेंडू सामना करेल सचिन. या टाइमला बघा पंचांचा इशारा काय येतोय. उजव्या सीटच्या बाहेर स्वैर मारा घोषित करत असताना पंच स्वैर मारा. एक धाव वाढत असताना धावसंख्या झाली आहे 52 धावा. 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 9 चेंडू 11 धावा. या टाइमला शॉर्ट चेंडू बिरकावून देतो. चेंडू येतोय सरळ लॉंग ऑन सीमारेखा पार 6 धावांसाठी. परत सचिनच्या बॅटेतून षटकार पाहायला भेटतोय. आतापर्यंत हा तिसरा षटकार पाहायला भेटतो आपल्याला सचिनच्या बॅटेतून. धावसंख्या झाली 58 धावा. आता मला चेंडू परत भिरकावून दिला. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक आणि झेल टिपली जाते. गडी क्रमांक 3 तंबूत परततोय तो म्हणजे सचिन. 44 धाव्यांवर बाद होतोय सचिन. आपल्या संघासाठी काय खेळ केली आहे. जरा षटकार केला असता तर पहिला अर्धषटक पाहायला भेटलं असतं आपल्याला. काय हे आलं तर मी तुला काय सांग. तर सचिनची जागा घेण्यासाठी मैदानात येतो नवीन फलंदाज राजू. नवीन फलंदाज मैदानात येतो राजू.
धावसंख्या झाली ती म्हणजे 58 धावा धावफलकावर. अजूनही 5 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. या टायमाला चेंडू भिरकावून दिला. चेंडू तर काव कॉर्नर रिजन कडे झेल सुटली अण्णाकडून. एक धाव पळून पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केलेली आहे. तर 5 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली धाव फलकावर 60 धावा. आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी विक्रोळी या संघाला. जर ही झेल टिपली असती तर सामन्यामध्ये एक रोमांच आला असता. 6 चेंडू 5 धावांवर आले असते पण ही झेल सुटली. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आता 6 चेंडू 3 धावांची गरज आहे सामना जिंकायला विक्रोळी या संघाला. तो संघ जिंकेल मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. तर गोपी 11 संघ रेडी राहायचा. याच्यानंतर मेगा फायनलचा सामना खेळत येतील. यस कर्नर काटा राजू या इकडे आलेले आहेत. कित्येक वर्ष राजूने टेनिस क्रिकेटवर अतिराज्य गाजवला. बंड्या बॉयज संघाकडून सलामीला यायचे, हाणामारी करायचे. आपल्या खेळीने भरपूर फॅन फॉलोअर्स राजूने आपल्या नावावर केलेले आहेत. घाटकोपर परिसरातील हा खेळाडू आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी मैदानात येत आहे अंकुश. तर 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. सलामी गोलंदाजी मार्गावर येत आहे अंकुश. फलंदाजीवर आहे तर म्हणजे ग्लेन वैटी. गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता. या टायमाला 2 चेंडू घोषित केला. चेंडू भिरकावून दिला डीप कव्हर रिजन कडे. चेंडू मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेखा पार. 4 धावांसाठी सामना जिंकतोय विक्रोळी. विक्रोळी अभिनंदन अमोल म्हात्रे अँड कंपनी. अभिनंदन अमोल म्हात्रे अँड कंपनी मेगा फायनल्स मध्ये प्रवेश करण्यासाठी. हार्ड लक युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली राणा अंकल अँड कंपनी. तर 5 मिनिटाचा ब्रेक असेल. 5 मिनिटानंतर दोन्ही संघ गोपी 11 आणि विक्रोळी या दोन्ही संघांना मी नम्र विनंती करतो का 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुम्ही लाईन अप करून घ्यायचं खेळपट्टीच्या बाजूला. नाणेफेकीचा कौल उडवला जाईल मेगा फायनलचा. 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण